नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या उद्योजकतेची मूलत तेवे आले या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण तुमच्या सेमिस्टर 4च्या पहिल्या युनिटमध्ये फॅमिली बिझनेस अर्थात कुटुंब व्यवसाय याच्या अभ्यासाला सुरुवात केली. आपण कुटुंब व्यवस्थापनाची प्रस्तावना पाहिली. त्यानंतर आपण त्याचा अर्थ लक्षात घेतला. कुटुंब व्यवसायाचे व्याख्या असेल किंवा प्रकार असतील, 3 प्रकार आपण लक्षात घेतले. कुटुंब व्यवसायाचे फायदे आणि तोटेसुद्धा आपण लक्षात घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्या भारतातील कुटुंब व्यवसायापुढील आव्हाने आपण लक्षात घेतली आणि सर्वात महत्त्वाचा या टॉपिकमधला भाग म्हणजे व्यवसाय उत्तराधिकारी योजना, बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग, हे आपण डिटेलमध्ये लक्षात घेतलं. आणि आपल्याला जर कुटुंब व्यवसाय हा जर अधिक परिणामकारक करायचा असेल तर त्यासाठी काही उपाययोजना आहेत का, या शेवटच्या भागाचा अभ्यास आपण या आजच्या युनिटमध्ये करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो कौटुंबिक व्यवसाय आहे तो भारतातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि त्यामुळं तो टिकणं किंबहुना वाढणं हे खूप आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहतो 46वी पिढी जपानमधली कुटुंब व्यवसायाची आपल्याला पाहायला मिळते. तशा 8 ते 10 पिढ्यासुद्धा आपल्याकडं निर्माण होताना पाहायला मिळत नाहीत. असंख्य व्यवसाय 3ऱ्या पिढीमध्येच बंद पडतात. अगदी काहीच व्यवसाय आहेत की ते 4थ्या-5व्या पिढीमध्ये पोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून हे कुटुंब व्यवसाय टिकवायचे असतील आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर आपल्याला काही उपाययोजना लक्षात घेणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं आपण थोडासा अभ्यास आजच्या या युनिटमध्ये आपण करतोय. तर काही मुद्दे याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा आहे सीमा निश्चिती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सेट बाउंड्रीज हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये नियमितपणे व्यवसायात गुंतलेल्या कौटुंबिक सदस्यासाठी काही सीमा निश्चित केल्या पाहिजेत. आता ह्या सीमा ज्या आहेत त्या वैयक्तिक आणि घरगुती जीवन यांचं मिश्रण केलं तर काही अडचणी वाढतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी या सीमा आपल्याला उपयोगी पडू शकतात. आपण बजाज कुटुंबाचं उदाहरण पाहिलं की त्याच्यामध्ये त्यांनी 15 नियम केलेले आहेत आणि त्या 15 नियमांच्या आधारे ते कुटुंब आणि त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आजही आपल्याला टिकून असलेला पाहायला मिळतो. मग त्या बजाज ऑटोचे जे प्रमुख होते राहुल बजाज, की त्यांनी नुकताच त्या बजाज ऑटोच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आणि पुढच्या पिढीकडे ते सोपवलं. म्हणजे शेखर बजाज इन्स्टिट्यूट असेल की जे 200 कोटीचं आहे, किंवा बजाज ऑटो 2,500 कोटीचा व्यवसाय त्यांचा आहे. पण याच्यामध्ये प्रत्येकांना वेतन आणि पॉकेट मनी सारखा मिळतो. विमानाच्या पर्टिक्युलर क्लासमधूनच सगळे प्रवास करतात. सगळे बिझनेस क्लासमधून करत असतील तर बिझनेस क्लासमधूनच करतात. ते सर्व सुट्टी एकत्रित घालवतात. प्रत्येक वर्षी दिवाळीला कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि ते स्पष्टपणे म्हणतात की आमच्या 15 नियमामुळं आम्ही एकत्रित व्यवसाय समर्थपणे चालवू शकतो. आता या 15 नियमामध्ये सुद्धा त्यांचा पॉकेट मनी असेल, सुट्टीचा भत्ता असेल आणि सर्वात महत्त्वाचा घरगुती भांडणाचा विषय असतो ती महिलांची दागदागिने किंवा ज्वेलरीची खरेदी. तर त्याच्यावरती खर्च करायचा या संदर्भात सुद्धा काही नियम असलेले त्यांच्या 15 नियमामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि दरवर्षी आत्ता सध्या जे राहुल बजाज त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत ते त्या नियमांच्यामध्ये सुधारणा करताना पाहायला मिळतात.
म्हणजे असे हे एक उदाहरण आहे. अशी असंख्य उदाहरणं वेगवेगळ्या आपल्याला कुटुंबामध्ये असलेले पाहायला मिळते. ज्या कुटुंबाने असे नियम आणि घरगुती जीवन आणि व्यवसाय याच्यामध्ये हरकत केलेली आहे, म्हणजे घरगुती जीवन वेगळं आणि कौटुंबिक व्यवसाय वेगळं, हा भाग वेगळा केलेला असेल आणि प्रत्येकाची जबाबदारी सीमा म्हणजे जबाबदारीची असेल, अधिकाऱ्याची असेल, वागण्याची असेल, या संदर्भातल्या सीमा यात लक्षात घेतलेल्या आहेत. आता व्यवसायासंबंधी ज्यावेळेला चर्चा या व्यवसायाच्या ठिकाणी व्हाव्यात, त्या घरापर्यंत यायला नकोत. मग त्या महिलांच्यामध्ये त्याची विनाकारण चर्चा होते आणि हे नेहमी शक्य नसले तरी योग्य वेळी त्याचं पालन करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी व्यवसायाच्या चर्चा नको. म्हणजे या काही अशा ठराविक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या पाळल्या तर क्लॅशेस किंवा संघर्ष निर्माण होण्याचं जे काही प्रसंग असतात ते उद्भवत नाहीत. दुसरा मुद्दा आहे तो संदेशवहनाची स्पष्ट व नियमित पद्धती. संदेशवहन म्हणजे कुठली, म्हणजे कुटुंबातील सदस्यामधला असेल जो संदेशवहन आहे किंवा एकमेकांचा संवाद साधणं आहे, कारण संदेशवहन शब्द खूप मोठा आहे, किंवा संपर्क साधण्याच्या पद्धती असतील त्या त्या स्पष्ट पाहिजेत आणि रेग्युलर बेसिसवर पाहिजेत. म्हणजे एस्टॅब्लिश क्लिअर अँड रेग्युलर मेथड फॉर कम्युनिकेशन. कोणत्याही ठिकाणी समस्या आणि मतभेद अपरिहार्य आहे असं नसतं. नवरा बायकोंच्यामध्ये सुद्धा वाद होतात, म्हणून ते काय लगेच आता काही घटस्फोटाची उदाहरणं होतात, पण बऱ्याच ठिकाणी ते तडजोडीनं राहतात, एकमेकांना समजावून घेतात आणि तोच त्यांच्या संसाराचा एक भाग असतो. सर्व ठिकाणी समस्या मतभेद असतात हे आपणास माहीत असते. म्हणून प्रगतीचं मूल्यांकन करायचं असेल, कोणत्याही मतभेदाचं निराकरण करायचं असेल आणि समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मग या ठिकाणी तुम्ही आठवड्याची साप्ताहिक बैठक कुटुंबाच्या सर्व सदस्यांची लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही जर साप्ताहिक बैठक घेतली तरीसुद्धा चालू शकतं. त्या बैठकीमध्ये मात्र तुम्ही कुणाचं मत दाबायचं नाही, कुणाला बोलून द्यायचं नाही, असं नाही करायचं. ज्याच्या मनामध्ये जे काही आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करण्याची त्याला मुभा त्या साप्ताहिक बैठकीमध्ये द्यायची आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढायचा प्रमुख म्हणून. मग या संदर्भात स्पष्ट संदेश व नियमित पद्धतीच्या माध्यमातून संपर्क असल्यास अडचणी येत नाहीत. पण हे जर तुम्ही टाळलं तर तो संघर्ष अधिक तीव्र व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचे मग स्पष्टपणे गंभीर परिणाम आपल्याला कालांतराने पाहायला मिळतात. भूमिका व जबाबदारी याची विभागणी, म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका जी आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या निश्चित करायला पाहिजेत. सर्व सदस्य सर्व कार्यासाठी पात्र असू शकतात, परंतु मतभेद टाळण्यासाठी कर्तव्याचं विभाजन केलं पाहिजे आणि मोठे आणि महत्त्वाचे निर्णय ते एकत्रितपणे घेतले जाऊ शकतात, घ्यावेत. प्रत्येकाचं म्हणणं असेल, प्रत्येकाची काही त्याच्या संदर्भातली इच्छा असेल, त्याचा प्रतिसाद काही त्या संदर्भातला असेल, तो त्या ठिकाणी समजावून घ्यायला पाहिजे. परंतु प्रत्येक छोट्या निर्णयासाठी सविस्तर आणि एकत्रित चर्चेची आवश्यकता नसते. हे सुद्धा त्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्यावरती बिंबवलं पाहिजे, पटवून द्यायला पाहिजे. आणि आता म्हणा आम्हाला काहीच विचारत नाहीत, हे पालपूद असतं किंवा ही एक छोटी तक्रार असते, ते भविष्यात जाऊन ती मोठे उग्र स्वरूप धारण करते. त्यामुळं बाबा ह्या संदर्भात छोट्या गोष्टींच्या संदर्भात आपल्याला विचारलं नाही तरी चालतं, हे सुद्धा त्या कुटुंबातील सदस्याने स्वतःहून सांगितलं तर अधिक चांगलं. व्यवसायावर भर. आपलं कुटुंब नावावर उपाला आलेलं आहे, ते कौटुंबिक व्यवसायामुळं हे त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याची जाण असायला पाहिजे. व्यवसायापेक्षा कुटुंबावरती जादा लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही एक मोठी समस्या आहे. यशस्वी व्यवसायासाठी नेहमीच प्रयत्न करावे लागतात, तसेच संपूर्ण लक्ष व्यवसायात केंद्रित करायला पाहिजे. आता कुटुंबावरती का जास्त लक्ष द्यायचं, भर मात्र व्यवसाय असायला पाहिजे, फक्त लक्ष कुटुंबावरती असायला पाहिजे. कारण कुटुंबातल्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्या कुरबुरी त्यावेळीच त्याचं निराकरण त्यावेळेला करणं आवश्यक आहे, पण भर आपला व्यवसायावर द्यायला पाहिजे. म्हणजे व्यवसाय आहे म्हणून आपलं सगळं कुटुंब शाबूत आहे,
त्यातल्या प्रत्येकाला वाटायला लागले की माझ्यामुळे व्यवसाय चालतोय, माझ्यामुळे व्यवसाय चालतोय, तर ते रसातळा गेल्याशिवाय राहत नाही. हा मीपणा त्याच्यातला काढून आम्ही सगळे आहोत म्हणून. मग एखाद्याची छोटी भूमिका असेल, एखाद्याचं छोटं काम असेल, तरी सुद्धा ते आपण समजावून घ्यायला पाहिजे की ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कौटुंबिक मालकीचे फायदे ओळखा, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर एकत्रित असेल तर बघा, दोन भावांच्या वाटण्या झाल्या की दोन गॅस वेगळे, दोन शेगड्या वेगळ्या, प्रत्येक गोष्ट दोन दोन वेगळ्या आल्या. आणि हे जर तुम्ही एकत्रित असाल तर एवढी ताकद, एवढी शक्ती, एवढा वेळ, एवढा पैसा खर्च करावा लागत नाही. एकत्रित मूठ बांधली तर त्या कुटुंबाची प्रगती इतर कुटुंबाच्या तुलनेत वेगाने झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं कौटुंबिक मालकीचे फायदे तुम्ही ओळखा. व्यवसायाची ती गुरुकिल्ली आहे लक्षात घ्या. कुटुंबातील सर्व सदस्य हे मानवी भांडवल असतात, ह्युमन कॅपिटल, हे लक्षात घ्यायला पाहिजे. खूप कौटुंबिक मालकी व्यवसायाचे खूप फायदे आहेत. कौटुंबिक सदस्य सर्व प्रकारची मदत व सहकार्य विनाअडथळे देऊ शकतात, पण तुम्ही तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. कुटुंबातील विश्वासू सदस्याद्वारे व्यवसाय चालवित असल्यामुळं विशेष लेखाप्रणाली असेल, धोरणाची असेल किंवा कायद्याची कागदपत्र टाळता येतात. तुम्ही कायदेशीर भानगडीमध्ये, अडचणीमध्ये अडकत नाही. आणि तो वेळ, तो पैसा, तो शक्ती तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरली तर व्यवसायाची उन्नती, प्रगती मोठ्या प्रमाणावरती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे एकत्रित किंवा कौटुंबिक मालकीचे फायदे त्यातील प्रत्येक सदस्याने ओळखले पाहिजेत. सदस्यांना निपक्ष वागणूक, ट्रीट फॅमिली मेंबर्स फेअरली, हे खूप महत्त्वाचं आहे. कुटुंबातील सर्वांना निपक्षाने चांगली वागणूक देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये डावा, उजवा, जवळचा, लांबचा हे केलं की संपलं. सगळेच कुटुंबातील सदस्य हे उपयोगीचे असतात. त्या कुटुंबातील सदस्य म्हणजे व्यवसायासाठी अत्यंत गरजेचे, महत्त्वाचे असतात, आधारस्तंभ असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. समर्पित कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि ऊर्जा असल्याशिवाय व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवणं, त्याचा वाढ विस्तार करणं अशक्य आहे, हे समजावून घ्यायला पाहिजे. आता सदस्य हे व्यवसायासाठी एक चांगली संपत्ती, आपण आत्ताच म्हटलं ह्युमन कॅपिटल आहे. मग कुटुंब प्रमुख जो असतो ना, त्याने पक्षपातीपणा टाळला पाहिजे. मग कुटुंबात त्यांची वेतन निश्चितता असेल, बढती असेल, कामाचे वेळापत्रक असेल, सन्मान असेल, हे सर्वांना समान असलं पाहिजे, जसं आपण बजाजच्या कुटुंबामध्ये पाहिलं ते. आता 7वा मुद्दा येतो, व्यवसाय संबंध लिखित स्वरूपात ठेवा. पुट बिझनेस रिलेशन इन रायटिंग. व्यवसाय संबंध लिखित स्वरूपात असणं फायद्याचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, कटुता टाळते, गैरप्रकार टाळणं हे लेखी स्वरूपात संबंध ठेवल्यामुळं शक्य होऊ शकतं. नुकसान भरपाई असेल, मालकीचं समभाग असेल, कर्तव्य किंवा अधिकार असतील, तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींची स्पष्ट त्या ठिकाणी मांडणी लेखी स्वरूपामध्ये, आपल्या भाषेमध्ये व्याख्या म्हणून करणं आवश्यक आहे. कौटुंबिक सदस्याकडून व्यवसायातील संबंधातून काय बाहेर येईल हे सांगता येत नाही. म्हणजे काय उचापती ते करतील, काय डोकं लढवतील नको त्या गोष्टीसाठी. विशेषतः महिला, आपण याच्यामध्ये अशा गोष्टीमध्ये फार अग्रेसिव्ह असतात. मी समस्त महिलाला दोषी ठरवत नाही, पण असंख्य ठिकाणी आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये हे पाहायला मिळतं. पण असंख्य ठिकाणी महिलाच कुटुंब एकत्र असताना आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात, एकत्र ठेवताना, संबंध जपताना आपल्याला पाहायला मिळतं. आता हे थोडासा कटू उपाययोजना आहे, कटू निर्णय आहे. सदस्यांना सहानुभूतीने नोकरी नको. म्हणजे कुटुंबातील सदस्यांना केवळ सहानुभूती म्हणून, तो कुटुंबातला सदस्य आहे म्हणून नोकरी देण्याचं टाळलं पाहिजे. त्याची पात्रता असेल, कौशल्य असेल, ज्ञान असेल, त्याला आवड असेल, तरच त्याला नोकरी द्यायला पाहिजे. मग ही नोकरी त्या व्यवसायामध्ये करण्यासाठी त्याला कोणती ज्ञान, कौशल्य असायला पाहिजेत, त्या आधारावर तुम्ही त्याला नोकरी द्यायला पाहिजे. नातेवाईकांना नोकरी देताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते नातेवाईक भविष्यामध्ये अडचणीत अडू शकतात. त्यांना वाटते की आमच्यामुळेच हे सगळं चाललंय. आणि एकदा का अशी अड माझ्यामध्ये निर्माण झाली
किती कायमस्वरूपी राहते ती बाहेर काढणं अवघड असतं. आणि त्याला त्यातून हाकलून दिलं, बाजूला केलं, काढून टाकलं, तरीसुद्धा तो काय करेल उचापती हे सांगता येत नाही. स्पष्ट व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवसाय अधिक परिणामकारक होण्यासाठी स्पष्ट व्यवस्थापन असणे गरजेचं आहे. स्पष्ट म्हणजे ट्रान्सपरन्स, क्लिअर. व्यवसाय प्रमुखाने मालकीने व्यवस्थापन यातील फरक लक्षात घेणं आणि तो फक्त लक्षात घेणं तर वापरणं सुद्धा आवश्यक आहे. प्रत्येक कार्य मालक म्हणून सांगितले गेले तर कर्मचाऱ्यांचा रोष वाढतो. तुम्ही कुटुंबातील सदस्याला सुद्धा कर्मचाऱ्यासारखं वागवायला लागला तर अडचण येते. पुढचा मुद्दा आहे सल्ला घेणे, सीक ॲडवाईस. कौटुंबिक व्यवसाय वाढवण्यासाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया अत्यंत भक्कम, स्पष्ट, त्यानंतर योग्य आणि सक्षम असायला पाहिजे. सदस्याकडे नवनवीन कल्पना किंवा सर्जनशील विचार असतील असे नाही. त्यासाठी आवश्यक भासल्यास तुम्ही बाहेरील तज्ज्ञांची मदत घ्या, सल्ला घ्या. काय हरकत नाही, काय बिघडत नाही. त्यामुळं कोणत्याही कौटुंबिक सदस्याशी संबंधित नसलेले बाहेरील सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे हा व्यवसायाची वास्तविकता तपासण्याचा चांगला मार्ग असू शकतो. तुम्ही संबंधित असंलग्नित माणसांचे कडून तपासणी करून घ्या. ते तुम्हाला तुमच्या व्यवसायातलं वास्तव दर्शन घडवून आणतील. काय तुमच्या व्यवसायामध्ये चुकीत चाललंय, बरोबर चाललंय हे स्पष्टपणे सांगतील. कारण त्यांना त्याच्याशी देणं घेणं नसतं. त्यामुळे बाहेरच्या माणसाचा सल्ला घेणं हे सुद्धा काही वेळेला चांगलं, योग्य ठरवू शकतं. फक्त ते तुमच्या व्यवसायाच्या गुपिताच्या संदर्भात किंवा तुमची काही व्यवसायाची विशेष हातोटी असेल की त्यामुळं ते तुमच्या व्यवसायाला बाधा येऊ शकते, अशा गोष्टी तेवढ्या तुम्ही तुमच्या अखत्यारीमध्ये ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उत्तराधिकारी योजना विकसित करणे. उत्तराधिकारी योजना व्यवसायाच्या संदर्भातली याच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये पाहिलं. मेक्स थिंग्स हॅपन याच्यामधल्या सुद्धा आपण काही गोष्टी पाहिल्या की काही दक्षता घेतल्या, वेळेवर त्या गोष्टींची पूर्वतयारी केली, दूरदृष्टीनं तशा पद्धतीच्या गोष्टी आखल्या, तुम्ही व्यूहरचना केली तर हे अधिक चांगलं होऊ शकतं. औपचारिक वारसा योजना नसलेल्या कौटुंबिक व्यवसायात अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून उत्तराधिकारी योजना विकसित करून युवा पिढीकडे कशी व केव्हा सूत्रे दिली जातील ते स्पष्टपणे ठरवलं पाहिजे. आणि हे काही वर्ष अगोदर ठरवलं पाहिजे. तुम्ही उद्या सोडणार आणि आज सांगायला लागणार नाही चालणार. एखादं नेतृत्व घडवणं, एखाद्या प्रमुख पदावर एखाद्या व्यक्ती त्याच्यासाठी तयार करणं ही 5-10 वर्षाची मोठी गोष्ट आहे. ते एका दिवसात निर्माण होत नाहीत. उत्तराधिकारी एका दिवसात तयार होत नाहीत. त्याच्यासाठी त्यांना सुरुवातीपासून सामावून घ्यावं लागतं, त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागतं, अधिकार जबाबदारी द्यावी लागते, त्यांच्यावर जबाबदारी चांगली सोपवावी लागते. त्या जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात का नाहीत, कुठं चुका होतात, कुठं दुरुस्ती करायला पाहिजेत याबद्दल स्पष्टपणे केलं पाहिजे. मग कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्त करण्यासाठी ही आर्थिकदृष्ट्या योग्य योजना असणं आवश्यक आहे. योजना तयार करण्यासाठी बाहेरील व्यावसायिक सल्लासुद्धा आवश्यक असेल तर तुम्ही घेऊ शकता. कारण उत्तराधिकारी योजना तयार करणं ही साधी सिंपल गोष्ट नाही. भविष्यामध्ये किंवा तुमच्या समोर तुमच्या माघारी मोठे वाद होऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठी ही उत्तराधिकारी योजना हे आपण समजावून घेणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा, अनुभव आवश्यक. कुटुंबातील मुलांना जर या व्यवसायात सामील करून घ्यायचं असेल तर त्यांना किमान 3 ते 5 वर्षाचा व्यवसाय अनुभव इतरस्त मिळेल याची खात्री करा. शक्यतो त्यांना असंबंधित उद्योगातील अनुभव मिळावा. बाहेरील जग कसे आहे हे त्यांना समजले तर यावर मौल्यवान दृष्टिकोन प्राप्त होईल. आपण त्या हिरे व्यापाऱ्याचं त्यासाठी उदाहरण पाहिलं. म्हणजे त्या मुलाला त्याचं नाव, पैसा ह्या सर्व गोष्टी काढून घेतो आणि 6 महिने त्याला जग काय आहे, गरिबी काय असते, पैसा कसा मिळतो, कष्ट कसे केले जातात हे शिकण्यासाठी त्याला पाठवलं. म्हणजे काही हजार कोटीचा हिरे व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा ते करतो आणि त्याचं वडीलसुद्धा ते त्याला म्हणजे त्याला फार मोठं काळीज लागतं, धाडस लागतं. 6 महिने त्याच्याशी संपर्क न ठेवणं, अर्थात त्याने गुपित स्वरूपामध्ये तशी यंत्रणा विकसित केली असेल तर आपल्याला माहीत नाही, पण तसं नसावं.
त्याला जसा मुलाला त्याच्या वडिलावर विश्वास आहे तसा वडिलांचाही त्याच्या मुलावरती तेवढा विश्वास असेल, त्यामुळे हे शक्य झालेलं असेल. तर कौटुंबिक व्यवसाय जर आपल्याला चांगले करायचे असतील, आपल्या भारतामध्ये त्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, ते जर अधिक मजबूत करायचे असतील तर आपल्याला कौटुंबिक व्यवसाय सक्षम करण्याच्या दृष्टीनं ज्या उपाययोजना आपण लक्षात घेतल्या, यातल्या काही गोष्टी अतिशय किरकोळ आहेत, पण मगाशी बघितल्याप्रमाणे त्याच गोष्टी भविष्यात जाऊन उग्र स्वरूप धारण करतात, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भविष्यामध्ये या गोष्टीशी सामोरे जायचं आहे. त्या अनुषंगानं हा कौटुंबिक व्यवसाय हा जो संपूर्ण युनिट आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी ते युनिट संपतंय. आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळं आपण थोडंसं एखादा एक छोटासा व्हिडिओ या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतोय का बघूया. महीने से एक दिन शोर होगा, देखना एक दिन अपना भी दौर होगा। हेलो दोस्तों, कैसे आप लोग? दोस्तों, वैसे तो आपने कई सारे बिजनेस एम्पायर और ग्रुप्स के बारे में, उनकी जर्नी और उनकी हिस्ट्री के बारे में जाना होगा। वहां पे आपको एक चीज हमेशा देखने को मिलेगी कि किसी एक व्यक्ति ने अपनी मेहनत और सूझबूझ से किसी एक बिजनेस की शुरुआत कर सफलता हासिल की। आगे की पीढ़ी ने या तो उस एम्पायर को संभाला या फिर थोड़ा बहुत आगे बढ़ाया। तो दोस्तों, अपने देश में एक ऐसा ग्रुप है जिसको किसी एक व्यक्ति विशेष ने नहीं, पर उस परिवार में जन्म लेने वाले हर उत्तराधारी ने बखूबी आगे बढ़ाया है। वो ग्रुप है भारत का गौरव, बिरला ग्रुप। इस ग्रुप की कहानी 1857 में सेठ शिव नारायण बिरला से शुरू कर आज कुमार मंगलम बिरला तक हर किसी ने बखूबी आगे बढ़ाई है। तो चलिए दोस्तों, इस 150 साल पुराने ग्रुप की जर्नी और हिस्ट्री को शुरू से जानते हैं। दोस्तों, ये बात है 1857 की, जब भारत नाम अनसुना था। जो कुछ भी था वो हिंदुस्तान था, जिसे आज हम राजस्थान कहते हैं। उस समय उसका एक हिस्सा राजपूताना के नाम से जाना जाता था। इस राजपूताना राज्य के पिलानी शेखावती विस्तार के मारवाड़ी सेठ शिव नारायण बिरला ने कॉटन ट्रेडिंग का बिजनेस शुरू किया था। दोस्तों, मारवाड़ी और कोई बिजनेस करे ना करे, पर मनी लॉन्ड्रिंग, पैसे ब्याज पे देने का बिजनेस तो करते ही है। और उन सब मारवाड़ी की तरह ही सेठ शिव नारायण बिरला भी मनी लॉन्ड्रिंग का बिजनेस करते थे। शिव नारायण बिरला का एक बेटा था बलदेव दास बिरला। बलदेव दास भी अपने पिता की तरह सूझबूझ के धनी थे।
बलदेवदास 1884 में बम्बई गए किसी नए ट्रेडिंग बिजनेस की तलाश में और वहां पे उन्होंने शिव नारायण बलदेवदास ट्रेडिंग बिजनेस की शुरुआत की। कई साल ये बिजनेस चलाया और फिर 1997 में एक और बिजनेस बलदेवदास जुगल किशोर की कलकत्ता में शुरुआत की। इसके अंतर्गत वो सिल्वर, कॉटन, ग्रेन वगैरह कमोडिटीज बेचने का बिजनेस किया करते थे। दोस्तों बलदेवदास बिरला के 4 बेटे थे, जुगल किशोर, रामेश्वर दास, घनश्याम दास और ब्रिजमोहन, जिसमें घनश्याम दास बिरला का जन्म 10 अप्रैल 1894 में हुआ। बड़े होकर वो भी अपने पिता और दादा के बिजनेस से जुड़ गए, पर उन्हें कुछ अलग करना था। इस मनी लॉन्ड्रिंग और ट्रेडिंग के बिजनेस से ज्यादा उन्हें मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री में रस था। इसी सोच के साथ वो कलकत्ता गए और वहां पे कुछ समय एज ए जूट ब्रोकर काम किया और फिर 1918 में बिरला जूट मिल्स की शुरुआत की। ये मिल जूट वगैरह का निर्माण करती थी, पर दोस्तों घनश्याम दास बिरला को इस मिल को चलाने में 100 कठिनाई का सामना करना पड़ा। जैसा कि हम जानते हैं उस समय अंग्रेजों का राज था और अंग्रेज हमारे देश की कंपनियों को चलने ही नहीं दे रहे थे। वो ये चाहते थे कि उनकी ब्रिटिश मिल्स या फिर उनके ब्रिटिश ट्रेडर्स ही आगे बढ़े और इसके चलते वो किसी ना किसी इलीगल चाले चलकर घनश्याम दास बिरला को परेशान किया करते थे। पर घनश्याम दास बिरला भी जेम थे, उन्होंने कभी हार नहीं मानी, कैसे ना कैसे मिल को चालू रखा और कैसे ना कैसे प्रोडक्शन बेचते रहे। आगे जब वर्ल्ड वॉर 1 के चलते ब्रिटिश कंपनियां अपना माल सामान भारत तक पहुंचाने में नाकाम रही, तब ये बिरला जूट मिल जोरों शोरों से चलने लगी और इसके चलते उन्होंने 1919 में 50 लाख की इन्वेस्टमेंट के साथ बिरला ब्रदर्स लिमिटेड की शुरुआत की। इसी साल एक और मिल की भी शुरुआत की। ये सारे ट्रेडिंग और मैन्युफैक्चरिंग बिजनेसेस उन्होंने कई साल चलाए। आगे अगर उनकी जर्नी की बात करें तो 1946 में कार्स के बिजनेस में कदम रखते हुए हिंदुस्तान मोटर्स की शुरुआत की, जिसकी सबसे सफल कार एम्बेसडर उस समय भारत के हर नेता और बड़े बड़े उद्योगपति के पास थी। आगे आजादी के बाद उन्होंने टी और टेक्सटाइल बिजनेस में कई सारी यूरोपियन कंपनियों को खरीद के कदम रखा। दोस्तों घनश्याम दास के 3 बेटे थे, लक्ष्मी निवास, कृष्णा कुमार और बसंत कुमार, जिसमें से बसंत कुमार के बेटे आदित्य विक्रम बिरला इस मल्टीनेशनल कॉन्ग्लोमरेट के लिए एक और सफल उत्तराधिकारी साबित हुए। उन्होंने कॉलेज पूरी करने के तुरंत बाद इस बिजनेस को संभालना शुरू किया। उन्होंने बिरला ग्रुप के अंतर्गत इंडो थाई सिंथेटिक लिमिटेड की शुरुआत की। ये बिरला ग्रुप के अंडर में पहली कंपनी थी जो भारत के बाहर शुरू हुई थी। आगे 1973 में स्पनियान बनाने के लिए पीटी एलिगेंट टेक्सटाइल की इंडोनेशिया में शुरुआत की। 1977 में 5 सेंचुरी एडिबल ऑयल्स की मलेशिया में शुरुआत की, जो आज दुनिया की सबसे बड़ी सिंगल लोकेशन ऑयल रिफाइनरी है। आगे 1978 में टायर्स में यूज होने वाले कार्बन ब्लैक की थाईलैंड में शुरुआत की। दोस्तों इसके अलावा भी उन्होंने ढेरों कंपनियां शुरू की और बिरला को आगे बढ़ाया। दोस्तों 1995 में आदित्य बिरला की मात्र 51 साल की उम्र में कैंसर के चलते मृत्यु हो गई और इसके बाद इस ग्रुप के नए उत्तराधिकारी बने आदित्य बिरला के बेटे कुमार मंगलम बिरला। आज उन्हीं की लीडरशिप में बिरला आगे बढ़ रही है। दोस्तों वैसे तो बिरला ग्रुप कई क्षेत्रों में कार्यरत है, पर कुछ एरियाज में बिरला लीडर भी है। तो चलिए दोस्तों आज बिरला ग्रुप के अंडर में कार्यरत कुछ इंडस्ट्रीज के बारे में जानते हैं। पहली है हिंदाल्को। हिंदाल्को आज वर्ल्ड्स लार्जेस्ट एल्यूमिनियम रोलिंग कंपनी है और इसके साथ कॉपर मैन्युफैक्चरिंग में भी लीडर है। दूसरी कंपनी है इंडोगल्फ। इंडोगल्फ फर्टिलाइजर का निर्माण करता है। आज इंडोगल्फ भारतीय फर्टिलाइजर मैन्युफैक्चरिंग कंपनीज में वन ऑफ द लीडर है। तीसरी कंपनी है आइडिया सेल्यूलर, दुनिया का दूसरा सबसे बड़ा मोबाइल सर्विस प्रोवाइडर, जो आज दुनिया के एक कोने को दूसरे कोने से जोड़ता है। चौथी कंपनी है अल्ट्राटेक सीमेंट। अल्ट्राटेक सीमेंट आज दुनिया की 8वीं सबसे बड़ी सीमेंट मैन्युफैक्चरिंग कंपनी है। पांचवी कंपनी है बिरला सन लाइफ इंश्योरेंस, जो आज देश की दूसरी सबसे बड़ी प्राइवेट इंश्योरेंस कंपनी है। छठी है आदित्य बिरला फैशन एंड रिटेल लिमिटेड, जिसके अंतर्गत कई सारी फैशन ब्रांड्स और उन ब्रांड्स के आउटलेट शामिल है। आज की तारीख में आदित्य बिरला फैशन एंड रिटेल लिमिटेड के द्वारा हर सेकंड 2 गारमेंट्स बेचे जाते हैं। तो दोस्तों ये थी कुछ बड़ी कंपनीज जो बिरला ग्रुप के अंडर में कार्यरत है। इन कंपनीज को जोड़ के बिरला के अंतर्गत करीबन 36 देशों में 73 मैन्युफैक्चरिंग कंपनीज या सर्विसेज कार्यरत है। तो दोस्तों ये थी बिरला ग्रुप की अमेजिंग जर्नी। उम्मीद है कि आपको पसंद आई होगी। प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब आवर यूट्यूब चैनल फॉर मोर वीडियोस। थैंक यू। बड़ा सोचो, जल्दी सोचो और आगे की सोचो, क्योंकि विचारों पर किसी का भी एक अधिकार नहीं है। ऐसा कहना है धीरूभाई अंबानी का।
जिन्होंने एक साधारण परिवार से दुनिया के सबसे अमीर इंसानों में से एक होने का संघर्ष भरा रास्ता तय किया। बहुत कम लोग जानते होंगे कि धीरूभाई का वास्तविक नाम धीरज लाल गोवर्धन दास अंबानी है। धीरूभाई का जन्म 28 दिसंबर 1932 को गुजरात के चोरवाड़ गांव में हुआ था। हाई स्कूल में ही उन्होंने पढ़ाई छोड़ दी और उसके बाद पकौड़े बेचना शुरू कर दिया। दोस्तों, धीरूभाई का मानना था कि पैसे से पढ़ाई का कोई संबंध नहीं है, क्योंकि ये जरूरी नहीं कि दुनिया में एक पढ़ा लिखा इंसान ही पैसे कमा सकता है। कुछ सालों तक घूम घूम कर पकौड़े बेचने के बाद सन 1948 में 16 साल की उम्र में वे अपने भाई रमणीक लाल की सहायता से अपने एक दोस्त के साथ यमन के एडेन शहर काम करने चले गए। एडेन पहुंचकर उन्होंने पहले पेट्रोल पंप पर काम किया। फिर कुछ दिनों बाद उसी कंपनी में क्लर्कियल पोस्ट पर 300 रुपए प्रति माह के वेतन पर काम करने लगे। वह अपने दिन भर के काम के बाद भी कोई ना कोई पार्ट टाइम काम करते रहते थे, जिससे उनके साथियों में उनके पास सबसे ज्यादा पैसा था। लेकिन फिर भी उनके दिमाग में कहीं ना कहीं रहता था कि उन्हें अगर अमीर बनना है तो अपना खुद का बिजनेस करना ही होगा, और बिजनेस के लिए पैसे तो चाहिए होंगे। कई जगहों पर काम करने के बावजूद उन्होंने कभी भी अपने काम में कमी नहीं की और पूरी मेहनत और लगन से अपने दायित्वों को पूरा किया। इसीलिए काम से खुश होकर कंपनी के मालिक ने उनका प्रमोशन एक मैनेजर के पद पे कर दिया। लेकिन थोड़े दिन उस काम को करने के बाद उन्होंने काम छोड़ दिया और अपने वतन हिंदुस्तान चले आए, क्योंकि उनके दिमाग में तो कुछ और ही चल रहा था। 1955 में उन्होंने 15,000 रुपए लगाकर अपने चचेरे भाई चंपकलाल दमानी के साथ मिलकर मसालों के निर्यात और पॉलिस्टर धागे के आयात का बिजनेस स्टार्ट किया। उनके मेहनत के दम पर अगले कुछ सालों में कंपनी का टर्नओवर 10 लाख रुपए सालाना हो गया। उस समय पॉलिस्टर से बने हुए कपड़े भारत में नए थे और यह सूती के मुकाबले लोगों द्वारा ज्यादा पसंद किया जाने लगा, क्योंकि यह सस्ता और टिकाऊ था और इसमें चमक होने के कारण पुराने होने के बाद भी यह नया जैसा दिखाई देता था। और लोगों द्वारा पसंद किए जाने की वजह से जल्द ही उनका मुनाफा कई गुना बढ़ गया। कुछ वर्षों के बाद धीरूभाई अंबानी और चंपकलाल दमानी की व्यावसायिक साझेदारी समाप्त हो गई, क्योंकि दोनों के स्वभाव और व्यापार करने के तरीके बिल्कुल अलग थे। लेकिन धीरूभाई ने कभी भी पीछे मुड़कर नहीं देखा और देखते ही देखते उन्होंने समय के साथ चलते हुए टेलीकॉम, एनर्जी, इलेक्ट्रिसिटी और पेट्रोलियम जैसे व्यापार में कदम रखते गए। आप उनकी सफलता का अनुमान इसी बात से लगा सकते हैं कि आज धीरूभाई के कंपनी में 90,000 से अधिक कर्मचारी कार्यरत हैं और भारत में उनकी कंपनी आज भी टॉप पर है। दोस्तों, अगर समय की मांग के अनुरूप आपने अपने आप को ढाल लिया ना, तो कुछ भी असंभव नहीं रह जाता। 6 जुलाई 2002 को धीरूभाई अंबानी ने दुनिया से विदा ली, लेकिन उनके स्वभाव और विनम्रता की वजह से वह आज भी लोगों के दिलों में जिंदा हैं। धीरूभाई का कहना है, जो सपने देखने की हिम्मत करते हैं वो पूरी दुनिया को जीत सकते हैं। हम दुनिया को साबित कर सकते हैं कि भारत एक सक्षम राष्ट्र है और हम भारतीयों को प्रतियोगिता से डर नहीं लगता। आपका बहुमूल्य समय देने के लिए